नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. 15 ऑगस्टला आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. या दिवशी अनेक जण विकसित राष्ट्र घडवण्यासाठी आपलं अधिकाधिक योगदान कसं देता येईल याविषयीचा संकल्प करत असतात. पण हा संकल्प करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपण जर निरोगी असू तरच आपण विकसित राष्ट्रासाठी योगदान देऊ शकू. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण आजारापासून स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार मॅडम. डॉक्टर, मला सांगा की आजारापासून जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करायला हवं? तुम्ही अगदी फार महत्वाचा मुद्दा उचललात आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की या स्वातंत्र्य दिना दिवशी प्रत्येकाने काही ना काही संकल्प केला पाहिजे की मी देशाच्या बिल्डिंगमध्ये काय सहकार्य करू शकतो. तो मग एखादा खारीचा वाटा जरी असेल तर तो महत्वाचा असतो, पण त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे. आज जे समाजाचं चित्र आहे, हार्टचे आजार असतील, किडनीचे आजार असतील किंवा कॅन्सर सारखे दुर्धर आजार असतील किंवा मेंटल आरोग्य असेल, यांचं प्रमाण 10 ते 15% जवळपास आहे. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजारामुळे आजारी आहे. एवढंच नाही, आज डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, प्रत्येक घरामध्ये रुग्ण आढळतो. आणि आजचा हा डायबिटीसचा रुग्ण, आजचा हा ब्लड प्रेशरचा रुग्ण, उद्याचा तो हार्ट अटॅकचा होऊ शकतो, किडनी फेल्युअरचा होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या आजाराची पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे, तरच आपण देशाच्या स्वातंत्र्यात योग्य योगदान देऊ शकतो आणि आपण आपला देश घडवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला जनरेशन टू जनरेशन फायदा होऊ शकतो. त्यासाठी महत्वाचं आहे की थोडंसं पाठीमागे वळून पाहिलं पाहिजे. पाठीमागे वळून पाहिल्यानंतर आपलं लक्षात येतं की 5000 वर्षापूर्वी आपलं आयुष्य 400 वर्षापासून कमी होत होत 100 वर्षापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे एवढ्या आजाराचं प्रमाण नव्हतं. आज जे प्रमाण वाढतंय त्या पाठीमागे कुठेतरी विचार करायला पाहिजे. हल्ली काय होतोय की बहुतेक जी मॅनेजमेंट चालती आजाराची ते टेम्पररी मॅनेजमेंट असते. जसं एखादं ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरचे टेम्पररी औषध घेणं म्हणजे ती खरी चिकित्सा नाही. मुळात ब्लड प्रेशर होऊच नाही हे महत्वाचं. मग ते ब्लड प्रेशरची औषधी घेतो, त्याच्यातून डायबिटीस उद्भवतो, मग दोन्हीची औषधे घेतो, त्याच्यातून अजून तिसरा आजार निर्माण होतो. हे खरं होतं. पण त्यासाठी पहिली स्टेप महत्वाची आहे की प्रिव्हेन्शन हे महत्वाचं आहे. आणि प्रिव्हेन्शन होण्यासाठी आयुर्वेदासारखं दुसरं सायन्स नाही. कारण आयुर्वेदाचं जर प्रिन्सिपल बघितलं, त्याचं लॉजिक समजून घेतलं, त्याचे जे काही सूत्र सांगितलेलं आहे, जे दिनचर्या सांगितलेली आहे, जी औषधी सांगितली आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला आपण आयसोलेट केलो, दूर जर केलो तर पण ह्या चक्रातून बाहेर येणार नाही. त्यामुळे आपला देश समृद्ध होणार नाही. त्यामुळे आयुर्वेदाचं सगळ्यात महत्वाचं प्रयोजन हे स्वास्थ्य रक्षण म्हणजे प्रिव्हेन्शनवरच भर दिलेला आहे. आणि खरी ट्रीटमेंट तीच आहे. प्रिव्हेन्शन ही जे झाल्यानंतर मग कुठलाही आजार किंवा आरोग्य हे 4 स्तरामध्ये आहे. म्हणजे पहिला एक पेशंट असतो, तो फॅमिली डॉक्टरकडे जातो. किरकोळ आजार होणारच. किती जरी प्रिव्हेन्शन केलं म्हटलं तरी कुठे ना कुठे एरर घडत असते. हवेमध्ये बदल असतो, खाण्यामध्ये बदल असतो, झोपेमध्ये बदल असतो, एखादा किरकोळ आजार होऊ शकतो. तो पहिला टप्पा आहे की फॅमिली डॉक्टर. दुसरा टप्पा आहे कन्सल्टंट, त्यावर जातो. आणि तिसरा हॉस्पिटल आणि चौथा इमर्जन्सी क्रिटिकल ज्याला म्हणतात, म्हणजे ICCU मध्ये पेशंट आहे. असा एक 4 टप्प्यामध्ये आपलं आरोग्य चालत असतं. पण पहिला टप्पा आहे प्रिव्हेन्शन. त्यातून जर नाही जमलं तो दुसरा आणि तिसरा जो टप्पा आहे, जे हेल्थ केअर इंडस्ट्री पहिली लेवल जी आहे, फॅमिली फिजिशियनची जी लेवल आहे, त्यामध्ये सर्दी, पडसा, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, डायरिया, डिसेंट्री असे जे आजार आहेत, त्यामध्ये जर आपण आयुर्वेदिक मेडिसिनचा वापर केला, प्लांट बेस्ड मेडिसिनचा वापर केला तर पुढचा टप्पा येत नाही. म्हणजे जे कन्सल्टंटकडे जाण्याची जी परिस्थिती निर्माण होत नाही ती होत नाही. त्यामुळे डायबिटीस सारखे आजार,
ब्लड प्रेशर सारखे आजार, संधिवातासारखे आजार, ओबेसिटी सारखे आजार किंवा वजन वाढण्याचे आजार, हे आजार उद्भवत नाहीत. कारण पहिल्या टप्प्यावर जे आहे आपण मिस मॅनेजमेंट करतो. त्यामुळे मिस मॅनेजमेंट केल्यामुळे दुसरा टप्पा गाठावा लागतो, दुसऱ्या लेवलवर जावं लागतं. त्यामुळे मी असं सगळ्यांना सांगेन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने की पहिला टप्पा प्रिव्हेन्शन करा आणि दुसरा आणि तिसऱ्या लेवलवर आयुर्वेद किंवा प्लांट बेस्ड मेडिसिन ज्याचा साईड इफेक्ट काही नव्हतो त्यामुळे जर वापर केला तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज पडणारच नाही. आणि तेच खरं स्वातंत्र्य आहे, तीच खरी हेल्थ आहे. आणि तेच हेल्थ असेल तर आपण देशामध्ये योगदान करू शकतो, आपलाही फायदा करू शकतो, कुटुंबाचा फायदा करू शकतो, देश समृद्ध करू शकतो आणि आपल्या जनरेशनला फायदा देऊ शकतो. त्यामुळे आजच्या दिनानिमित्त आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना शुभेच्छा देतो, खूप खूप शुभकामना देतो स्वातंत्र्य दिनाच्या. आणि खरं स्वातंत्र्य दिन तेव्हाच होईल आपण आरोग्यापासून किंवा आजारापासून स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. त्यासाठी पहिला टप्पा, दुसरा आणि तिसरा म्हणजे प्रिव्हेन्शन, किरकोळ आजार आणि कन्सल्टंट किंवा छोटे मध्यम आजार यावर जर आयुर्वेदिक प्रिन्सिपलचा वापर केला, आयुर्वेदिक औषध घेतली, प्लांट बेस्ड औषधी घेतली, त्याच्या दिनचर्याचं पालन केलं, लाईफस्टाईल मॅनेजमेंट केली, यासाठी आपले सगळा प्रयत्न हाच चालू आहे. आपण खूपशे व्हिडिओ बनवले, त्या व्हिडिओ त्यांनी पाहावेत आणि त्याच्यावर योग्य ते कमेंट्स करावे. त्यामुळे आपण आपली सुधारणा करू आणि देशाचं आरोग्य समृद्ध करण्यासाठी आपण थोडीशी मदत केल्याचं समाधान पाहिजे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली की आपण आयुर्वेदाचा आधार घेऊन आजारापासून स्वातंत्र्य नेमकं कसं मिळू शकतो. ही सगळी माहिती तुम्ही सांगितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी एक अशी सूचना आहे की या व्हिडिओच्या शेवटी आपण डिस्क्रिप्शन मध्ये एक प्रश्न देत असतो आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर जो कोणी देईल त्याला 10 मिनिटांचं डॉक्टर जोशींचं फ्री कन्सल्टेशन मिळू शकतं. आणि ते उत्तर कुठे द्यायचं तो नंबर सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर तो प्रश्न वाचा आणि योग्य उत्तर नंबरवर नक्की कळवा. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.